नाशिक रोडला धर्मवीर कैलासवासी आनंद दिघे यांच्या 22व्या स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन. नाशिक रोड येथील आनंद निवास अमृतधारा आनंदनगर या ठिकाणी धर्मवीर कैलासवासी आनंद दिघे यांच्या 22व्या स्मृतिदिनानिमित्त नाशिक रोड पंचक्रोशीतील तमाम ज्येष्ठ शिवसैनिक सह त्यांच्या चाहत्यांकडून विनम्र अभिवादन करण्यात आले. नाशिक रोड येथील ज्येष्ठ शिवसैनिक भास्कर लक्ष्मण सिरसाट व अशोक लक्ष्मण सिरसाट यांच्या आनंद निवास अमृतधारा आनंदनगर नाशिक रोड या ठिकाणी आज सोमवार दिनांक 26 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजता त्यांच्या निवासस्थानी धर्मवीर स्वर्गीय कैलासवासी आनंद दिघे यांच्या स्मृतिदिनानिमित्त ज्येष्ठ शिवसैनिक भास्करराव शिरसाट, अशोक सिरसाट यांच्या हस्ते व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून धर्मवीर कैलासवासी आनंद दिघे यांच्या प्रतिमेचे पूजन करून विनम्र अभिवादन केले. यावेळी नाशिक रोड पंचक्रोशीतील शिवसैनिकांसह त्यांचे चाहते, नाशिक रोड इंडिया सेक्युरिटी प्रेस कामगार नेते रामाभाऊ जगताप, मराठा मावळा संघटनेचे नाशिक जिल्हा अध्यक्ष संतोष बाबा भागवत, मराठा मावळा संघटना नाशिक युवा जिल्हा अध्यक्ष निलेश वैष्णव, नाशिक रोड शहरा अध्यक्ष अजय मोरे, देवळी कॅम्प विजयनगर शहरा अध्यक्ष राकेश पगारे, कामगार नेते जयंत गाडेकर, रिपाई नेते नाशिक जिल्हा अध्यक्ष सुभाष बोराडे, केशव पोरजे, विनायक आढाव, प्रकाश शिंदे, अतुल गवळी, रवी डावरे, कन्नू ताजने, योगेश गाडेकर, योगेश पोरजे, रोशन आढाव, अरुण महानुभाऊ, गजानन राठोड, सतीश राजपूत, देवीदास शिरसाट, प्रकाश शिंदे, पप्पू शिरसाट, रामदास गांगुर्डे, विनायक आढाव, विजय गायकवाड, आशुतोष शिरसाट, अनिल गायखे, प्रकाश शिंदे, अतुल गवळी, संतोष शिंदे, मुन्ना शेख, रमेश पाळदे आदींनी अभिवादन केले. या प्रसंगी बाईट रिपाई नाशिक जिल्हा अध्यक्ष सुभाष बोराडे, योगेश गाडेकर, जयंत गाडेकर, कामगार नेते रामाभाऊ जगताप, रोशन आढाव, मराठा मावळा संघटनेचे जिल्हा अध्यक्ष संतोष बाबा भागवत आदींनी धर्मवीर कैलासवासी आनंद दिघे यांच्या स्मृतिदिनानिमित्त आपले मनोगत व्यक्त केले. भास्कर लक्ष्मण सिरसाट व अशोक लक्ष्मण सिरसाट यांच्या आनंद निवास अमृतधारा आनंदनगर नाशिक रोड या ठिकाणी आज सोमवार दिनांक 26 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजता त्यांच्या निवासस्थानी धर्मवीर स्वर्गीय कैलासवासी आनंद दिघे यांच्या स्मृतिदिनानिमित्त ज्येष्ठ शिवसैनिक भास्करराव शिरसाट, अशोक सिरसाट यांच्या हस्ते व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून धर्मवीर कैलासवासी आनंद दिघे यांच्या प्रतिमेचे पूजन करून विनम्र अभिवादन केले. आमच्या सर्वांचं दैवत धर्मवीर आनंद दिघे साहेबांचा आज या ठिकाणी प्रकर्षाने आठवण होती. 2001चा काळ आणि त्या काळामध्ये दिघे साहेब ज्या वेळेस आपल्या सर्वांमधून या ठिकाणून निघून गेले, संपूर्ण महाराष्ट्राला आणि महाराष्ट्राच्या बाहेरच्या बहुजन समाजाच्या लोकांना या ठिकाणी खूप मोठं दुःख झालं, मोठी शोककळा या महाराष्ट्रावर पसरली. कारण हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा खऱ्या अर्थानं राजकीय वारस म्हणून ज्यांच्याकडे बघितलं जात होतं असे धर्मवीर आनंद दिघे साहेब या ठिकाणी आपल्या सर्वांना परिचित आहे. आणि महाराष्ट्रामध्ये सर्व शिवसैनिकांचा पंचप्राण, शिवसैनिकांसाठी, शिवसेनेसाठी केलेलं काम, शिवसेनेसाठी असलेला त्याग, त्याचबरोबर तुम्हाला सर्वांना माहीत आहे की दिघे साहेब या ठिकाणी त्यांनी ब्रह्मचर्य या ठिकाणी पत्करलेलं होतं. आईचं प्रेम आणि आनंद दिघे साहेबांचा जो आश्रम, त्या आश्रमामध्येच राहायचे, आश्रमामध्येच झोपायचे, आश्रमापर्यंत रात्रंदिवस आश्रमामध्ये या महाराष्ट्राच्या जनतेची सेवा या ठिकाणी करत. आपण सर्वांनी या ठिकाणी बघितलं असेल की या परिसरामध्ये नाशिक जिल्ह्यामध्ये खऱ्या अर्थानं ज्यांनी दिघे साहेबांवर प्रेम केलं असं सिरसाट परिवार, आणि त्याचबरोबर आमचे मोठे भाऊ भास्करराव शिरसाट, अशोक भाऊ शिरसाट, दिलीप भाऊ शिरसाट आणि त्यांच्या परिवाराने या ठिकाणी नाशिक जिल्ह्यात एवढा मोठा शिवसेनेचा बालेकिल्ला जरी असेल, पण तो काळ, त्यावेळेचा प्रसंग दिघे साहेबांना ज्या वेळेस आपल्या नाशिकमध्ये आले असतील त्यावेळेस भास्करराव, अशोक भाऊ आणि दिलीप भाऊ यांच्या मातोश्रींना, या कुटुंबाला भेट दिली असेल. आपल्याला सर्वांना आठवत असेल की दिघे साहेब या ठिकाणी नाशिक रोडच्या कारागृहामध्ये होते. तर त्यावेळेस कारागृहामध्ये असताना सगळी सेवा करण्याचं काम
सगळं काम या ठिकाणी भास्कर भाऊ, अशोक भाऊ आणि दिलीप भाऊंनी या ठिकाणी. वंदनीय हिंदुत्व सम्राट सेनापती बाळासाहेब ठाकरे यांच्यानंतर धर्मवीर आनंदीगे साहेबांना त्यांच्या विचारांवर चालणारा मोठा असे शिवसैनिक, कट्टर शिवसैनिक होते. उत्तर महाराष्ट्रातील जे पण शिवसैनिक असेल, नेते असतील, मातोश्रीवर जायचं असेल तर ठाण्याला दिघे साहेबांची भेट आवर्जून सर्वजण घ्यायचे. त्यात माझी आई असेल, वडील असेल, यांच्याही खूप आठवणी आहेत. त्यांच्याबरोबरही आनंद दिघे साहेबांसोबत त्यांनी खूप काम केलं आहे. मी या ठिकाणी जास्त बोलणार नाही, पण मी एकच सांगेल की असंच हे प्रेम हे बघायला मिळेल तर फक्त हे शिवसैनिकांमध्येच बघायला मिळतं. मी आज आपल्या सर्वांच्या वतीने व माझ्या परिवाराच्या वतीने दिघे साहेबांना भावपूर्ण अभिवादन. अमर है अमर रहेंगे, ये साहेब अमर रहेंगे. अमर है अमर रहेंगे, ये साहेब अमर रहेंगे. सर सेनापती बाळासाहेब ठाकरे यांचा विजय असो. सर सेनापती शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा विजय असो. धर्मवीर आनंद दिघे साहेबांचा